बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. हिंदी ही देशात कुणाचीही मातृभाषा नाही. हिंदीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आग्रही का? राज ठाकरेंनी हा परखड सवाल काल उपस्थित केलाय. त्यामुळे काल मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली आणि त्याचवेळी राज ठाकरेंनी हा परखड सवाल उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय. हिंदीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आग्रही का, असं ते म्हणाले. हिंदीने काय भलं केलं तुमचं? कोणती भाषा घेऊन बसलोय आपण? आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय. मला कारणच नाही कळलं. हिंदी ही या देशात कोणाचीही मातृभाषा नाही. हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या. ज्याची काल परवाकडे कालफडीत मारली ना, त्याला विचार तुझी मातृभाषा कुठची? मुंबई वेगळीकरणाचा गुजराती व्यापाऱ्यांचा डाव आहे. मराठी माणसानं डाव हाणून पाडावा. राज ठाकरेंचं मराठी माणसांना काल हे आवाहन आहे. त्यामुळे राज ठाकरे काल मीरा भाईंदरमध्ये बोलत होते. त्याचवेळी त्यांनी मराठी माणसांना हे आवाहन केलेलं आहे. मराठी माणसानं आता गुजरातांचा डाव हाणून पाडावा, असं ते म्हणाले. हे मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार, तुम्हाला लांब लांब फेकून देणार. उद्या हे काय सांगणार? अरे बघा ना, आमचाच खासदार, आमचेच आमदार, आमचेच नगरसेवक, आमचाच महापौर. असं करून हे मुंबईपर्यंत पोहोचणार आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरू आहेत. हे आज नाही, हे पूर्वीपासून सुरू आहेत. हिंदी सक्ती केली तर दुकानच नव्हे तर शाळाही बंद करू. राज ठाकरेंचा गुजराती व्यापाऱ्यांसह सरकारला हा थेट इशारा आहे. मराठीसाठी मराठी सक्तीची इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजे, सक्तीची केली पाहिजे. ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी? कोण दबाव टाकते तुमच्यावरती? हे केंद्रामधनं हे केंद्राचं पूर्वीपासूनच आहे, काँग्रेस असल्यापासूनच आहे हे सगळं. तर कालच्या राज ठाकरे यांच्या भाषणातले महत्वाचे 10 मुद्द्यांवर एक नजर टाकूयात. मराठी मुख्यमंत्री हिंदीसाठी का पेटला? महाराष्ट्रात मस्ती करणार तर दणका बसणारच. हिंदी सक्ती कराल तर दुकानच नाही तर शाळाही बंद करेल. मराठी भाषेला 2,500 ते 3,000 वर्षांचा इतिहास आहे. 200 वर्षांचा इतिहास असलेल्या हिंदीचा अट्टहास का? हिंदी शिकून कुणाचं भलं झालं? हिंदीमुळे फक्त नटनट्यांचं भलं झालं. सर्व मतदारसंघ हिंदीकरणाचा यांचा डाव मुंबई गुजरातमध्ये मिळवण्याचं षडयंत्र सुरू आहे. मराठी माणसानं खडकासारखं टणक असायला हवं. भुसभुशीत जागेसारखं राहाल तर घुशी लागतील. दुबे मुंबईत ये, मुंबईच्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे. मराठी विरुद्ध वागलात तर गाल आणि हात यांची युती होईल. मराठी माणसानं खंबीर राहायला हवं. मराठी माणसानं सतर्क राहावं. महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी असा संघर्षच नाहीये, तरी तो दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं राज ठाकरे अशी टीका करतात. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी ही टीका केलेली आहे. मराठी विरुद्ध हिंदी हा संघर्षच नाही, पण तरी तो दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न राज ठाकरे करतायत. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची आहे आणि हिंदी सक्तीची नाही, हे देवेंद्रजींनी स्पष्ट केले. पण तरीही दरवेळी महापालिका निवडणुका जवळ आल्या, विशेषतः मुंबई महापालिका जवळ आल्या
की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे अशी भाषणं काही ठराविक नेते वर्षानुवर्ष करतात.